हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही स्वस्त आणि मस्त असणार आहे. आणि स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ फ्रेंड. आणि पाहू शकता आज आपण कुठे चाललो आहे. आज आपण बदलापूरला चाललो आहे. तिथं आगरी महोत्सव आहे, तर आपण तिथं चाललो आहे. आणि तिथं जाऊन तुम्हाला दाखवूया आपण काय काय आहे. आणि आज पहिला दिवस आहे, तर मी ॲक्च्युली 4 दिवसाचा ब्लॉग आहे. 4 दिवस आम्ही कंटिन्यू गेलो आणि बघू शकता तुम्ही लाइटिंग किती छान लावलेली आहे. पूर्ण रोडावर लाइटिंग लावलेली आहे. आणि आतमध्ये पार्किंगला पण खूप छान जागा दिलेली आहे. आणि पहिला दिवस आहे म्हणून आतमध्ये पार्किंगला जागा आहे, पण 4 दिवस कंटिन्यू आम्हाला नाही भेटली पार्किंगला आतमध्ये जागा, कारण आम्ही बाहेर रिक्षा लावली होती. आता आपण गाडी लावायला चाललो आहे पार्किंगला. नंतर पार्किंगला गाडी लावून सनी मग आपण आतमध्ये जाणार आहोत. तर चला मग आता आपण आधी तर गाडी पार्किंग करून घेतो. आता लावून झाली आपली गाडी पार्किंगला आणि आता आपण बाहेर आलो आहे, म्हणजे आतमध्ये जायला रेडी झालो आहे आता आपण. चला मग आता एंट्रीला. बाई नीट बोल, रस्ता चालू ना, लोक उचलून आपटतात मला. साधा नाही मी, पण मी रिस्पेक्ट करतो, त्यांना काय बोलत नाही. कोणीतरी माझ्या बाजून टाळा वाजवा रे. ये आय लव्ह यू. येऊन जा, तुम्हाला घरी घेऊन जा, मग कळेल तुम्हाला टाळ्या वाजवत बसाल माझ्यासोबत. बरोबर. बघू शकता म्हणजे लय का हो, म्हणजे काय करून काय नको असं झालंय सध्या. म्हणजे एवढे पिक्चर आहेत ना लाईनीत, ह्यो पिक्चर करू का त्यो पिक्चर करू, त्यो पिक्चर करू का ह्यो पिक्चर करू, डिरेक्शन करू का ऍक्टिंग करू, एवढं सगळं म्हणजे लय डोक्याला ताप. सध्या माझ्याकडे पिक्चर आलाय डिरेक्ट करायला. नाव आहे जय वीरू. काय नाव आहे? जय वीरू. जय वीरू. आता डिरेक्टर मी आहे, त्यामुळे जय सोडून मीच करणार आहे. आता वीरू साठी मी ऑडिशनला पोरं बोलवलेली आहेत. बघू आता ऑडिशनला कोण येतंय, बघू आलंय रे कोण. बरोबर वाजवतोस, वाजव. काय करते बाबा, बस काय करतेस दादा? आशीर्वाद घेतो तू. अरे बेने आशीर्वाद घेतोस का आशीर्वाद काढतोयस माझा? काय तसं नाही अक्कल आहे का दादा? काय काय बाहेर जात होतो, हा ते बोलले काय आतमध्ये सावते आहे. त्याला म्हणलं तुझ्या तुझ्या
मग आतमध्ये आलो इकडे कॅमेरामन म्हणलं नाही इलेस आहे नाही इलेस तो बघा नाही लिया तो बोलला स्टेजवर सावते त्याला म्हणलं तुझ्या आईचं सावते तुझ्या आई डुक्कर सावते काय अरे काय तुला प्रॉब्लेम काय काय झालं तुला सावत्यामध्ये प्रॉब्लेम आहे का तर पोरांमध्ये प्रॉब्लेम आहे नाही तसं नाही आहे मग ते सगळे तुम्हाला सावत्या बोलताय रोहित माने जी कसं आदराने घेतलं पाहिजे मग ते बोलतायत काय मी नाही ते बोलतायत तुला हाणीन मग आता नाही काय होतं पाहिजे काय समोरून बघितलं की सावत्या वाटतंय माग फिरा आमचं शेंबड्या पप्या वाटतंय अरे तुला काय बोल शेवडे पप्पे म्हणतेस मला अहो शेंबड्या पप्या मागून सेम टू सेम तुमच्यासारखं दिसतंय अरे पण शेवड्या पप्प्याला मागणं कशाला बघते पुढनं बघ की मग हा पण जरा माग फिरा हा ए शेंबड्या पप्या तेव्हा परत तुम्ही रिप्लाय देतोय अरे तू काय कोण आहेस तू बाबा कशाला आला इथं अरे होय सांग तुमच्या सांगायचं राहिलं काय मला हा तुम्ही जय विरू पिक्चर करताय ना हा, मग त्याच्यामध्ये तुम्ही जय आहे मला विरू करायचंय बेने स्वतःच ठरवणार आहेस वे काय म्हटलं तुमच्यावर काम करायला मिळेल पण डिरेक्ट कोण करतोय स्वतः करतोय डिरेक्ट मी डिरेक्ट कोण करतोय अरे मी स्वतः करतोय सावक्या फुग पांढरे पडले तुझ्या तर काय राय पण तुम्हाला जमल का एवढं पारी पिरी खाय तुम्ही कसं करणार आहे ए बाबा दिसण्यावर जाऊ नको चोरबोडी आहे लंगूड घालून आलो का नाही आखाड्यात बघत बसशील मग होय का ए, मग याच लंगोट घालून आपलं ठीक आहे पण मला विरू करायचंय विरू करायचे मला विरू करायचंय काय काय येतं तुला सांगशील मला सगळं येतं सगळं येतं सगळं येतं मला करून दाखव मला करून दाखवू काय करून हा, दाखवू काय करून दाखव तुम्ही मला जयची चाल दाखवा यायची चाल त्याच्यावर विरूची चाल दाखवतो नको डायरेक्ट विरूची दाखवतो कशी शमटिशम करून दाखवायची हा चालेल विरूची चाल बघूया का विरूची चाल हा चला करून दाखवा अशी चणचणी एंट्री वाटली पाहिजे हा सांगते मी विरू म्हणजे संपल्या म्युझिक वाजवशील वहिनीच्या वट्यावर चप्पल कुणाची वहिनीच्या वट्यावर चप्पल कुणाची वहिनीच्या वट्यावर चप्पल कुणाची दादा गेले कामाला वहिनी चप्पल कुणाची दादा गेले का वहिनीच्या वट्यावर चप्पल कुणाची वहिनीच्या वट्यावर हे आहे बरं आहे का अरे कशाला वहिनीचा अब्रू काढतोय तू नाही का अजून एक आहे जाता जाता सगळ्या वहिन्या धरून हाणते आपल्याला असं पण आहे का नको असली आणि म्हणून बाबा तू नको काय करू अजून काय अजून काय अजून एक आहे आणि चांगलं काहीतरी वहिनी भाकर गो वटाण्याची लाल लाल कांबोट्यात वहिनी भाकर गो वटाण्याची लाल लाल कांबोट्याची वहिनी भाकर गो वटाण्याची लाल लाल कांबोट्याची मला माझा विरोध होणार आहे आणि पिक्चरचं पहिलं गाणं हे हो काय वहिनी भाजी कर गो वटाण्याची लाल लाल कांबोट्याची वहिनी भाजी कर गो वटाण्याची
बघू शकता आता ह्यो दुसऱ्या दिवसाचा प्रोग्राम आहे आणि आता ह्यो पण आम्ही खूप एन्जॉय केला आहे. आणि असं आता आपण रोज 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 येऊया. एंकर बघू शकता माझ्या नवऱ्याची बायको. सिरियल बघितलाय का तुम्ही अरे, मला बरेच जण मराठी? विचारतात, त्या तुम्ही सिरियल एवढे fit मधला आहात, एंकर आहे हा. मालिकेमध्ये तर असे दिसता, आणि आता तर इकडे चला अजूनच मग fit आता आपण दिसता. पूर्ण show त्यामुळे म्हटलं बघता. चला आज तुम्हाला आपण- पण काही टिप्स द्या. आणि ही पण एक चला आज सिंगल धमाल होती. करणार आहोत, पण यानंतर पण आलेली. आता एका अशा कलाकाराला मी मंचावर बोलवतोय. नाही आता मला आणि खूप खूप एन्जॉय केला गाईज आम्ही आणि खूप आवडलं आम्हाला. आणि असं वाटलं की रोज रोज जा म्हणून आम्ही कंटिन्यू 4 दिवस गेलो गाईज. तुम्हाला सांगितलं कंटिन्यू 4 दिवस गेलो आम्ही आणि रोज आम्ही हा प्रोग्राम एन्जॉय केला आणि खूप मस्त वाटला. आणि रोज रात्री आम्ही 1 वाजता घरी यायचो गाईज, कारण लांब आहे, 1 तास लागतो यायला आणि 1 तास जायला. तर लवकर जावं लागायचं आम्हाला. आणि कारण की ना 7 वाजता शो चालू व्हायचा 7 वाजता, तर आम्ही 6 वाजताच घरून निघून जाय. आणि लास्ट दिवशी तर आम्हाला खूप लवकर जावं लागलं लास्ट दिवशी आहे ना, कारण की भरपूर लोक आलेले. कारण नेहा आलेली ना, नेहा आणि रोहनप्रीत सिंग आलेला आणि नेहा कक्कड आलेली. त्याच्यामुळे आहे ना खूप लोक आलेले लास्ट दिवशी. तर म्हणून आम्ही आहे ना शेवटच्या दिवशी आम्ही खूप लवकर गेलेलो. आम्ही समजा इथूनच 3 वाजता निघून गेलेलो आणि आम्हाला जाता जाता 4 वाजले तिथं. मग आम्ही 4 वाजता गेलो होतो तेव्हा थोडं ऊनच होतं. तर आणि जास्त कोणी आलं नव्हतं. तर आम्ही बघत होतो की रोहनप्रीत सिंग आहे ना, तो रोहनप्रीत सिंग आहे ना प्रॅक्टिस करत होता. तर आम्ही लांबून बघत होतो त्याला, पण मग आम्ही काय व्हिडिओ शूट केला नाही एवढा. म्हटलं जाऊ देत, आता उन्हाचं काय व्हिडिओ शूट करवा ना, थोडं ऊन पण होतं. तर मग आम्ही थोडं फिरायला गेलेलो. आम्ही थोडं बाहेरच फिरलो, कारण की इतक्या लवकर आम्ही कोणी आलंच नव्हतं. तर आम्ही आज सगळ्यात आधी पोचलो होतो. तर म्हणून आम्ही बाहेर फिरलो आणि नंतर मग यायला सुरुवात झाली सगळ्यांची. तेव्हा आम्ही जाऊन बसलो तिथं आणि खूप एन्जॉय केलं गाईज, खूप एन्जॉय केलं, खूप म्हणजे खूप. आणि मग एकदम भारी वाटलं. आणि मग नंतर आम्ही घरी आलो आणि आम्हाला घरी यायला ना गाईज किती वाजले माहिती का तुम्हाला? रात्रीचे 2 वाजले लास्ट दिवशी, कारण की 1 वाजेपर्यंत शो होता. आणि आपले ते एकनाथ शिंदेसुद्धा आलेले त्या दिवशी. तर मग खूप छान वाटलं तिकडे आणि सिक्युरिटी पण टाईट होती. तर मग खूप पॅक होतं सगळं. तर मग आम्ही शो संपल्यावरच निघालो आणि नंतर 1 वाजता शो संपला, 12:30ला शो संपला. आणि नंतर मग आम्ही तिथं थोडं फिरले आणि तिकडं जत्रामध्ये थोडंसं काहीतरी खाल्लं आणि नंतर मग आम्ही घरी आलो. आणि घरी यायला आम्हाला गाईज 2 वाजले 2. आणि पाहू शकता मग नंतर आम्ही तिथं जाऊन डान्स केला. आणि ती सिक्युरिटी बघा किती आहे. दुसऱ्या दिवसाचा इयो जसे अवधूत गुप्ते आलेले ना, त्या दिवसाचा व्हिडिओ हा. अवधूत गुप्ते आलेले त्या दिवसाचा. आणि पहिल्या दिवसाचा तो तुम्हाला दाखवला येल्लो साडीवरचा. आणि ह्यो आता दुसऱ्या दिवसाचा शो आहे. आणि तिसऱ्या दिवसाचं नेहा कक्कड आलेली. मग आम्ही असं रोज एन्जॉय केलं रोज. आणि गौतमी पाटीलसुद्धा आली होती गाईज. छोटासा व्हिडिओ ॲड केला आहे मी, बघा लास्टला दिसेल थोडासा. कारण की गौतमी पाटीलसुद्धा आली होती तिथं आणि खूप खूप स्टार लोक आलेले. आणि मग म्हणून आमचा आवाज वरडून वरडून गेला. हा आहे लास्टचा दिवस, ज्या दिवशी आम्ही गेलेलो ना लवकर. हे बघा लास्टचा दिवस. आणि तिथे ना रोहनप्रीत सिंग प्रॅक्टिस करतो आहे म्हणून असा छोटासा व्हिडिओ काढला आहे आम्ही. आणि बघू शकता आता हलवलो. आणि सगळ्यात आधी आम्हीच आलेलो गाईज. बघा दिसत असेल तुम्हाला, पुऱ्या खुर्च्या खाली आणि सगळ्यात आधी आम्ही आलो. आज लास्ट दिवस आहे म्हणून आज ना भरपूर लोक आले. आणि कारण की मोठी सिंगर येणार होती ना नेहा कक्कड आणि तिचा नवरा येणार होता. तर म्हणून भरपूर लोक येणार होते. तर मग आम्ही पण म्हणलं चला बाबा आपण पण लवकर जाऊया.
तर आम्ही 4लाच गेलेलो तिथं. तर मग आता बघू शकता 4ला गेलो म्हणून आपण पुढे बसलो ना, नंतर असे सीट भरणार आहे ना गाईज, इतका क्राऊड होणार आहे ना, इतका क्राऊड होणार आहे ना की कोणी कोणाला दिसणार नाही, एवढा क्राऊड होणार आहे. तर म्हणून आम्ही आधीच तिथं गेलेलो आणि बसून घेतलं आणि आता यायला सुरुवात झाली सगळ्यांची. बघू शकता 5 वाजताच लोक यायला लागले बघा, है ना. आणि आम्ही तर 1 तास, आम्हाला खूप जास्तच घाई होती. तर आम्ही ना 4 वाजताच गेलेलो आणि 5 वाजता लोक यायला सुरुवात झाली होती. बघू शकता सगळे लोक आता येत आहेत 5 वाजता आणि सगळं मस्त छानपैकी. आता थोडं थंडावा पण आला आहे, असं थंडगार वाटतं, आता तिकडे बसायला पण छान वाटते. आणि सर्व लोक आता येत आहे आणि आधी तर ओ चंद दी चांदनी थल्ले बैठे, चंद दी चांदनी थल्ले बैठे, दो गल्ला करिए प्यार दियां, आजा गल्ला करिए, गल्ला करिए, दो गल्ला करिए, दो गल्ला करिए. बघू शकता गाईज किती मज्जा येते आणि खूप छानसुद्धा वाटते. आणि आम्हाला तर खूपच लाईव्ह शो बघायला म्हणजे इतकं भारी वाटत होतं ना गाईज, खूपच भारी वाटत होतं. कारण की आपण कधी, म्हणजे मी बघितलं आहे, लहानपणी बघितलं आहे, असं मोठे झाल्यावर मी लाईव्ह नाही बघितलं, फर्स्ट टाईम बघते लाईव्ह यांना. तर मग मला तर खूपच आनंद झालेला, खूप आनंद झाला. आणि बघू शकता आता आम्ही थोडंसं पुढे आलो हे त्यांना भेटायला, म्हणजे आम्हाला त्यांच्या संगेनं फोटो काढायचा होता, पण बॅड लक आपल्याला फोटो नाही भेटला. ते लवकरच चालले गेले कारण की त्यांना ना 12-20 इथंच झालेले, तर मग ते निघून गेले. आणि मग आम्ही बाहेर आलो बघा, सगळं स्टॉल फिरायला आलो आहे, काय खायचं काय नाही आहे ते बघून मग म्हटलं चला थोडंसं आपण खाऊन घेऊया आणि नंतर मग आपण घरी जाऊया. आपण स्वयंपाक तर करून आलोच आहे घरी. आणि तिकडे ना गाईस गाण्याचा आवाज एवढा येतोय का सगळे लोक ना काही पण खाता खाता नाचताच आहे, घरी जायला निघूया. तर म्हणून रेणू सुद्धा नाचायला लागली होती. तर चला मग आता आपलं झालंय सगळं नाश्ता वगैरे करून आता आपण निघतोय घरी. आणि मग शकता फ्रेंड आता संपली आहे आपलं, काय संपलं शेअर करा, इथं फंक्शन होतं ना, तर फंक्शन आता संपलं आहे. आता आम्ही चाललो आहे आणि तुम्हाला क्राऊड दाखवलं ना किती होता, बघू शकता. डान्सर लोक आहे ना, त्यांची व्हेनिटी व्हॅन अजून आहे उभी, म्हणजे बॅकग्राऊंड डान्सरांची व्हेनिटी व्हॅन उभी आहे. ते बाकी तो चालला गेला, 2 वेन निघून गेले आहे. तर चला मग बघू शकता लायटिंग कशी लागली, डायरेक्ट एंट्री करत तर लायटिंग आहे. आणि आता आपलं संपलं आहे बघून आणि आता आपले 4 दिवस जे पूर्ण झालं आहे. आता आपण हे पूर्ण ब्लॉग बनवून सनी आणि आपण पोस्ट करणार आहे उद्या. तर चला मग आता नक्की माझ्या ब्लॉगला बघा आणि ब्लॉग आवडला तर प्लीज ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर चला मग आता आपण जाऊया घरला.